नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. तर आज मी पूर्ण जेवण बनवलेलं आहे, पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आणि तुम्हाला ते दाखवणार आहे. सगळ्यात पहिलं तर मी चण्याची डाळ आहे ना दुपारीच भिजवून ठेवली होती, ती कुकरला लावणार आहे. कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे, स्वच्छ धुवून ठेवली होती आणि डायरेक्ट भिजायलाच ठेवली होती. मग आता ते कुकरमध्ये टाकलेलं, थोडीशी हळद टाकले, थोडं पाणी टाकून आणि थोडंसं तूप टाकून कुकरला लावून घेणार आहे. तर आता डाळ शिजते तोपर्यंत आपण आमटीची तयारी करून घ्यायची आहे. इथं आहे ना भज्यासाठी मी डाळ भिजवून ठेवली होती, तर मुगाची आणि थोडीशी उडदाची डाळ असं करून भिजवलेली आहे. तर आमटीसाठी सगळं सामान तयार केलेलं आहे. टमाटर, भाजलेला कांदा, खोबरं आणि आलं, लसूण आणि कोथिंबीर. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि आमटीची तयारी करून घ्यायची आहे. तर बघा मिक्सरच्या भांड्यातून मी आता हे वाटून घेणार. हे वाटून झालेलं आहे. तर आता हे एका प्लेटात काढून घेते आणि कढीपत्ता ठेवलेला आहे साईडला. मग आता हे आमटीची तयारी झालेली आहे. तर आता इथं भज्याची तयारी करायची आहे. भज्यासाठी मी डाळ आहे ना मिक्सरमध्ये डाळ आणि मिरच्या एकत्र वाटून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी ही सगळी डाळ वाटलेली आहे. थोडीशी जाडसर वाटायची आहे डाळ, माझी जराशी बारीक झाली होती डाळ. मी एक बारीक वाटलं होतं आणि एक जाडसर वाटलं होतं, असं केलं होतं. आता मिरच्या मी सोबतच वाटल्या होत्या म्हणून काही मिरच्या टाकायच्या नाही. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि थोडे जिरे आणि ओवा टाकायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. नंतर कांदा आणि कोथिंबीर टाकून त्याला व्यवस्थित हलवून थोडा वेळ साईडला ठेवून द्यायचे. खायचा सोडा पण टाकायचा आहे. खायचा सोडा थोडासा एक चिमूटभर टाका, जास्त टाकू नका. तर आता हे व्यवस्थित हलवून त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आपली इथं भज्याची पण तयारी झालेली आहे, आमटीची तयारी झालेली आहे. आता इथलं आपलं पुरण पण शिजलेलं आहे, म्हणजे डाळ शिजलेली आहे. आता पुरण येळायला ठेवायचं आहे. तर पाहू शकता इथं एवढी मऊसूद डाळ शिजते ना. भिजून जर डाळ शिजायला ठेवली ना तर एकदम मऊसूद डाळ शिजते. पाहू शकता एकदम छान डाळ शिजली होती. आणि आता याला मी गाळणीमध्ये गाळणार आणि पाणी सगळं काढून घेणार आहे त्या डाळीमधलं. तर डाळ आपण तोपर्यंत चाळणीमधून पाणी निघते तोपर्यंत इथं भात घालायला घेऊया. भाताला मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे, ते कुकरलाच लावणार आहे आणि पाणी आणि मीठ टाकून कुकरला भात शिजायला ठेवणार आहे. तर बघा इथं डाळ येळायला ठेवायची आहे. म्हणजे येळवण काढायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये गूळ, वेलची पावडर, थोडंसं जायफळ पावडर असं टाकून ही येळवण करायचं आहे डाळीचं, म्हणजे पुरण बनवायचं आहे आपल्याला. तर इथं डाळ ठेवलेली आहे, गूळ टाकलेला आहे. माझी म्हणजे पावणा किलो डाळ होती, अर्धा किलो गूळ टाकलेला आहे. मी थोडीशी साखर टाकलेली आहे. पूर्ण गुळाचं पण करू शकतात, पण माझ्याकडं गूळ नव्हता म्हणून मी थोडीशी साखर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता याच्यामध्ये थोडंसं जायफळ पावडर पण टाकणार आहे. जायफळाचं थोडंसं किसून टाकणार आहे आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि याला थोडंसं शिजायला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याला शिजायला ठेवून देणार आहे. तर मस्त असा बेत झाला होता. पुरणपोळी, आमटी, भात, भजी, खूपच छान असा बेत झालेला गुरुवारचा. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. देवीला नैवेद्य दाखवला. मस्त असं झालेलं आहे. तर बघा डाळीला मस्त हलवून मी साईडला ठेवून दिलं आहे. म्हणजे डाळ शिजते, म्हणजे पुरण होते तोपर्यंत आपल्याला आमटीला फोडणी देऊन घ्यायची आहे. आमटीसाठी मी तेल टाकलेलं आहे, कढीपत्त्याची फोडणी मारलेली, थोडीशी जिरे टाकलेले आहे आणि जे वाटप आपण वाटून ठेवलं होतं ना ते तेलामध्ये टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आहे ना घरचा मसाला, मीठ, हळद टाकून आहे ना व्यवस्थित असं तेलामध्येच परतून घ्यायचं आहे. आणि जे डाळीला आपण पाणी काढून ठेवलं होतं ना ते डाळीचं पाणी आपल्याला हे आमटीमध्ये टाकायचे आहे. म्हणजे इथं कटाची आमटी तयार झाली आपली. तर हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाला फ्राय झाला की मग आपल्याला त्याच्यामध्ये डाळीचं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे डाळीचं पाणी पण मी टाकलेलं आहे. मस्त अशी कटाची आमटी तयार, म्हणजे थोडीशी उकळायची आहे. उकळून झाली की आपली मग कटाची आमटी तयार झालेली आहे. खूप टेस्टी अशी झालेली आहे आणि पुरणपोळीची कटाची आमटी तर एक नंबर लागते. आता इथं पुरणपोळीसाठी पीठ तयार करते. इथं मैदा घेतलेला आहे, थोडासा मैदा आणि थोडंसं गव्हाचं पीठ असं करून घेतलेलं आहे मी.
तर तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाच्या पण करू शकता, नुसत्या मैद्याच्या पण करू शकतात, असं काहीच नाही आहे. तर मी दोन्ही घेते. तर मीठ टाकून थोडंसं तेल टाकून मस्त असं पीठ मळून घेतले, मऊसूत एकदम पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपल्याला पोळ्याला एकदम मऊ पीठ लागतं त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे माझं पीठ पण मस्त असं मळून घेते. अशा प्रकारे पिठाला आपटून मळायचं आहे. पुरणपोळ्याचं पिठाला एकदम चिकनाई आली पाहिजे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे, तेलाने पण मस्त मुरवलेलं आहे पीठ. तर इथं पीठ मळून झालेलं आहे. आपल्याला इथं पिठाला मुरवायला ठेवायचं आहे. इथं आमटी पण तयार झालेली आहे. आमटीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि तयार झालेली झाकण लावून साईडला ठेवायचे. आता इथे बघा पुरण पण आपलं तयार होतं आहे. तोपर्यंत परत अजून घट्ट झालं पाहिजे. तर बघा पाहू शकता अशा प्रकारे माझं पुरण पण तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये अशी उलतणी उभी करून ठेवायची. जर उलतणी उभी राहिली की आपलं पुरण तयार झालं असे अशा पद्धतीने त्या पुरणाचं म्हणणं असतं. म्हणजे पुरण अशा पद्धतीने चेक करायचं की खरंच असं तयार झाले की नाही. तर इथं पुरण पण तयार झालेलं आहे. इथं वाटून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये मी पुरण टाकलेलं आहे आणि इथं सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. आता भज्यासाठी तेल ठेवलेलं आहे. तर भजी पण फ्राय करून घेऊया. तर बघा मस्त असे भजे फ्राय करून घेते. तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तच भजे झालेले आहेत. तर सगळे असे भजे फ्राय करून घेणार आहे. आता इथं पुरणपोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत. सगळं जेवण झालेलं आहे. लास्टला आता पुरणपोळ्या बाकी होत्या. तर आता अशा प्रकारे मी सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते बघा पुरणपोळ्या बनवते. तर अशा प्रकारे मस्त अशा पुरणपोळ्याची पण तयारी झाली आहे. पाहू शकता मस्तच पुरणपोळ्या झालेल्या आहेत. तर पहिली पुरणपोळी झाली, दुसरी पुरणपोळी पण मस्त अशी शेकून घेते. आणि आता इथं अशा प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहे मी. हे बघा इथं सगळं झालेलं आहे. आता मी नैवेद्य दाखवून झालेला सवासण्या जेवायला आलेल्या. तर सवासींसाठी मी इथं ताट तयार करते. तर ताटामध्ये भजी ठेवलेली आहे, पुरणपोळ्या ठेवलेल्या आहेत, 2 भात, आमटी, दूध, तूप मस्तच असं तयार झालेलं आहे ताट. तर बघा माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला. तर तुमचा पण शेवटचा गुरुवार कसा गेला तो पण नक्की सांगा आम्हाला. तर मस्तच असं जेवण तयार झालेलं आहे. या तुम्ही पण जेवायला. पुरणपोळी, आमटी, भात, भजी, तूप, दूध खूपच टेस्टी असं झालं होतं. चला तर मग बाय.